भारताचा तेल साठा संपल्याची अफवा पसरली, पण ही अफवा पसरल्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपवर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आज अनेक ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या ठिकाणची सध्याची युद्धाची परिस्थिती आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इंधनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी चर्चा सुरू झालीच होती युद्धाबरोबरच आणि आता इंधनाची कमतरता असल्याचे किंवा त्याचा तुटवडा असल्यासंदर्भातली अफवा पसरली आणि मग पेट्रोल पंपवर ज्या रांगा लागल्या होत्या त्याचे दृश्य अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी मधली सध्या आपण बघतोय। दरम्यान भारत सरकारने या अफवांवर स्पष्टीकरण देत नेमकं काय म्हटलेलं आहे ते आता आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासंदर्भात परिणामाची शक्यता वर्तवली गेली। भारतात तेल पुरवठ्यावर फारसा परिणाम नाही अशी माहिती केंद्र सरकारकडून दिली गेली आहे। भारताकडे सध्या 10 कोटी बॅरल तेल साठा आहे अशी सरकारी सूत्रांची माहिती आहे। भारताकडे 25 दिवस पुरेल एवढ्या कच्च्या तेलाचा साठा असल्याची माहिती दिली गेली आहे। 25 दिवसांचं इंधन तयार आहे आणि या 25 दिवसांच्या पुढे म्हणजे पुढच्या 50 दिवसांचं इंधन सुद्धा तयार असल्याची माहिती दिली गेलेली आहे। शिवाय पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युद्ध अधिक काळ चाललं तर भारतासह संपूर्ण जगाला तेल टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी महेंद्र जोयल आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। महेंद्र, एकंदरीत संपूर्ण राज्यभरात काय नेमकी परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भात आणि ही जी अफवा पसरली आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा आता सरकारकडून करण्यात आलेलं आहे। नक्कीच रिद्धी, जो आता आपण पाहू शकतो की अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला त्यानंतर जे ते भारतीय बाजारपेठेवर त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी जे ते पेट्रोल गाडीमध्ये भरण्यासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या, मात्र सध्या भारताने सध्या आपली जी आहे ती बाजू क्लिअर केली आहे, ज्यामध्ये भारताकडे सध्या 10 कोटी इतका बॅरल साठा उपलब्ध आहे आणि कमीत कमी 25 दिवस हा साठा येतो, कच्च्या तेलाचा साठा तो आपल्याकडे आहे आणि आणखीन 50 दिवस हा साठा आपण इंधन आपल्याकडे स्टोरेज करून ठेवलेला आहे असं जे आहे ते भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे मात्र या सगळ्या ज्या अफवा आहेत त्या पाहायला मिळतात, त्यामुळे काही ठिकाणी इंधन नाही आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी रांगा लावून काही लोक आहेत त्यांनी आपल्या गाडींमध्ये इंधन भरून घेतलं, मात्र भारताकडून एक स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे पुढील काही दिवस जर असंच युद्ध चालू राहिलं तर त्याचा फटका आहे तो संपूर्ण जगासहित भारतालाही बसू शकतो। त्यामुळे सध्या तरी भारताने आपली बाजू जी आहे ती मांडत आपल्याकडे पुढील 50 दिवस जो तो इंधन साठा उपलब्ध असेल, अन्यथा जर असंच युद्ध चालू राहिलं तर भारतालाही त्याचा फटका बसेल। मात्र भारताने जर दुसरीकडून होर्मुझची सामुद्री धुनी बंद झाल्यानंतर दुसरीकडून भारताला जे ते कच्चं तेल आयात करावं लागेल आणि त्यासाठी बराच खर्च जो आहे तो भारतालाही द्यावा लागेल। त्यानंतर जो आहे ते त्याचे दर वाढतील। सध्या तरी भारत या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आणि सध्या भारताकडे इंधन साठा उपलब्ध आहे, त्यामुळे जास्त कोणी हे करून घेऊ नये। त्यामुळे भारताने आपली ही बाजू आहे ती स्पष्ट केलेली आहे। बर महेंद्र, आता जसं आपण म्हणतोय की भारताला मात्र इंधनाच्या बाबतीत काही टेन्शन नाहीये, पण मुंबई, पुण्यासारख्या, नागपूरसारख्या जी काही शहरं आहेत ज्या ठिकाणी खरं तर नागरी संख्या जास्त आहे तिथल्या पेट्रोल पंपवर सुद्धा अशी गर्दी दिसली आहे का या अफवेमुळे? शहरी भागात जे ते ज्या आता रांगा दिसत नाहीयेत, मात्र ग्रामीण विभागात जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी अशा अफवा पसरवल्या होत्या, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रांगा लावल्या होत्या पेट्रोल पंपावरती आणि काही ठिकाणी पेट्रोल नाही असल्यामुळे ही पेट्रोल संपले अशाही अफवा पसरवल्या गेल्या होत्या। मात्र भारत सरकारने त्याबाबत जी आहे ती माहिती दिली आणि सध्या कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही। भारताकडे पुढील 50 दिवस आपल्याकडे कच्चं तेल आहे, त्याचा साठा उपलब्ध आहे आणि त्याच्याबाबतच भारत सरकारने आपली स्पष्टता जी आहे ती मांडलेली आहे। जी निश्चित। महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। त्याचबरोबर इतरही जे सहकारी आपल्याशी जोडले गेले होते, किशोर, कुणाल, रोहन आणि संतोष, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद। या सगळ्या बातम्यांचे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी।